आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ यांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री यांनी अपघातग्रस्त वाहन चालकांसाठी कठोर व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्यासाठी कायदा पारित केला आहे। तो कायदा वाहन चालकांसाठी जाचक असल्याने तो कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। इचलकरंजी शहरातील ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ यांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेमध्ये डिसेंबर 2023 रोजी अपघाती वाहन चालकांच्या संदर्भात जो वाहन चालकांना 7 लाख रुपये दंड, 10 वर्षांपर्यंतची जेल कायदा पारित केला आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावा। कोणत्याही प्रकारचा अपघात झाला आणि वाहन चालकाची चूक नसताना अपघात झाला, गाडीचे ब्रेक फेल झाले, वाहन चालकाची चूक नसताना सुद्धा दुसऱ्याच्या चुकीने येऊन अपघात झाला किंवा एखादा माणूस दगावला, यामध्ये ड्रायव्हरची काय चूक आहे आणि त्या अपघाती ड्रायव्हरला असे गंभीर स्वरूपाचे शिक्षा देणे हे योग्य नाही। शहरी भागात किंवा राज्य महामार्गावर ड्रायव्हरची चूक नसताना सुद्धा दुसऱ्याच्या चुकीमुळे गंभीर स्वरूपाचा अपघात घडतो, तेव्हा ड्रायव्हरला दोषी करता येत नाही। तसेच अपघाती वाहन चालकाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या परिवाराला 10-20 लाखाची मदत मिळेल अशी कायद्याने तरतूद नाही। तसेच वाहन चालकांच्या संरक्षणार्थ कोणत्याही प्रकारचा कायदा नाही किंवा त्यासाठी स्वतंत्र कायदा केलेला नाही। असे अनेक बाबी आहेत। ड्रायव्हरची चूक नसताना सुद्धा ड्रायव्हर दोषी ठरवला जातो, म्हणून त्यासाठी कठोर कायदे करून ड्रायव्हिंग करणाऱ्या लोकांच्यावर एक प्रकारचे अन्याय होत असून पुढील काळात देशामध्ये ड्रायव्हरची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल। याची गांभीर्याने नोंद घेऊन वरीलप्रमाणे केलेला कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ यांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशील दुर्वे, सचिन जाधव, प्रशांत हडपंत, दीपक पाटील, अभिजित शिंदे, अमोल काळे, भरमा नेजे, संजय खोत, बाळासाहेब यादव, अभिजित शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ आमचे नेते माननीय रमेशजी समुखराव यांच्या माध्यमातून आम्ही पश्चिम महाराष्ट्रामधून इचलकरंजी शहरामध्ये माननीय प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले की सर्व चालक मालक ड्रायव्हर युनियनच्या बाबतीत जे केंद्र शासनाने जो नवीन कायदा काढलेला आहे तो कायदा गोरगरिबांच्यावर होणारा अत्याचार आहे। गोरगरिबांच्याकडे एवढे पुरवणारे आणि ड्रायव्हर चालक मालक जर असेल तरी त्यांच्याकडे एवढे 7 लाख रुपयेचं दंड आणि 10 वर्षाची शिक्षा जो नवीन अमित शाह साहेबांनी केंद्र सरकारने जो काढलेला आहे तो त्वरित रद्द करावा। अथवा जे भाडे तत्त्वावर जाणारे जे गाड्या आहेत आणि टेम्पो चालक असू देत, रिक्षा चालक मालक असू देत किंवा बस चालक मालक असू देत, ते कोणी ड्रायव्हर गाडीवर चढणार नाहीत आणि जे होणारे पुढं लोकांच्याबद्दल जे त्रास होणार आहे तो केंद्र शासनाने समजून घ्यावा आणि त्वरित कायदा यो रद्द करावा ही अशी आम्ही या इचलकरंजीद्वारे सर्व चालक मालक युवक संघटनेच्या माध्यमातून आम्ही देत आहे। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल, यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा। सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोरा मार्केट, इचलकरंजी। फोन नंबर 72 76 74 80 03।